कालच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, त्याचप्रमाणे अनिकेतराजे नाईक निंबाळकर, आमचे व्हाईस चेअरमन नितीन भोसले, संचालक जाधव आहेत, आमचे कदम संचालक आणि सर्वच पवार संचालक आणि सर्व आपण वार्ता प्रथमतः आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि सुरुवातीला श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उत्तर देतील. नमस्कार. वास्तविक कुणीतरी काहीतरी बोलायचं, नंतर त्याला उत्तरं द्यायची, हा काही अगदी स्पष्ट सांगायचं, तर हे काही फारसा काय त्यात अर्थ आहे असं मला वाटत नाही. परंतु श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही लागल्यामुळे हे सगळे प्रश्न समोर यायला सुरुवात झाली, ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आणि त्यामुळं अर्थातच जर काही चुकीचं त्या ठिकाणी जर सांगण्यात येत आलं असेल आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्या ठिकाणी उत्तर देणं हे क्रमप्राप्त आहे. मी जे काही कालची जी काही पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामध्ये मला जे काही समजलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने श्रीराम सहकारी साखर कारखाना हा आजसुद्धा अवसायनात काढण्याची परिस्थिती आहे अशा प्रकारचं भाष्य झालं. आणि जवळपास 100 कोटीच्या वरती देणी आहेत असंही त्या ठिकाणी सांगण्यात आलं. त्यामुळं हे सांगणं गरजेचं आहे आणि त्या संबंधाने चेअरमन साहेब अधिक खुलासा देतील. याच ती काही परिस्थिती नाही, अवसायनात काढण्याची तर अजिबातच त्या ठिकाणी आवश्यकता नाही. आणि अवसायनात जर निघायची जर परिस्थिती असती तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दरसुद्धा देता आला नसता. आणि आपणही पाहतोय कामगारांचे त्या ठिकाणी पगार वेळेवर होत आहेत. प्रॉव्हिडंट फंडचा 1 रुपयासुद्धा श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा त्या ठिकाणी देण्याचा राहिलेला नाही. ग्रॅच्युटी वेळच्या वेळेवर चाललेली आहे. हे सर्व गोष्टी आज आपल्याला सर्वांना माहिती आहेत. आणि त्यामुळं अवसायनात नव्हे तर हा वेगाने पुढं जात असणारा गाळप क्षमता आता 5,000ची आम्ही चालू वर्षी गाळून दाखवलेला आहे. आणि पुढच्या वर्ष 2 वर्षामध्ये 10,000पर्यंत त्या ठिकाणी कपॅसिटी जाईल. 90,000 लिटरची डिस्टिलरी त्या ठिकाणी तयार होईल. अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आजच्या घटकेला आपण पाहताय की कामकाज चालू त्या ठिकाणी आहे. ह्याच्यामध्ये श्रीराम जवार हे एकत्रित येऊन हे काम करत असताना त्याच्यावरती काही ॲलिगेशन झाले. ते अक्षरशः पूर्णपणे हे सर्वच्या सर्व ॲलिगेशन्स हे कुठलंही त्याला बेस नाही. हे सगळे खोटीनाटी त्या ठिकाणी ॲलिगेशन्स आहेत. प्रत्येक आपण जो निर्णय घेतला त्या प्रत्येक निर्णयाला त्या ठिकाणी कमिशनर ऑफ शुगर, ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी मंत्री समिती यांची मान्यता घेऊनच आपण कामकाज केलेलं आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने दराचा विषय निघाला आणि FRP प्रमाणे दर देणं हे तुम्हाला बंधनकारक आहे, त्याच्यावर काय देता, अशा प्रकारची त्या ठिकाणी चर्चा होती. आता आपण आपली त्या ठिकाणी तुलना करत असताना सर्वोत्तम चालणारा कारखाना ह्याच्याबरोबर करायची का सरासरी आपल्या सातारा जिल्ह्यातील असणाऱ्या कारखान्यांच्या बरोबर करायची, हा एक खरा अर्थाने विषय आहे. आणि अगदी स्पष्ट जर म्हणायचं झालं तर ह्या ठिकाणी गेल्या 2 वर्षामध्ये FRPपेक्षा अधिक दर हा श्रीराम जवारनी त्या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसून येईल. 23-24चा FRP 2,544 होती, दर त्या ठिकाणी 3,126 रुपये दिला. चालू हंगाम जो झाला तो 2,881 FRP होती, त्या ठिकाणी जवळपास 3100 रुपये श्रीराम सहकारी साखर कारखान्याने जेवढा ऊस आला तो सर्वच्या सर्व ऊसाचे पैसे 100% अदा केलेले आहेत. 1ही रुपया शिल्लक राहिलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना नेमकं काय पाहिजेलं आहे, शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाला योग्य दर पाहिजेला आहे आणि तो वेळेत मिळाला पाहिजे. नाहीतर जाहीर करायला काय, जाहीर कितीही करता येईल पण तो द्यायला तर पाहिजे का नो. मी ऐकलं कोणीतरी 3500 रुपये जाहीर केला आणि नंतर सांगण्यात आलं की आम्हाला परवानगी मिळत नाही द्यायला. तुम्हाला FRPच्या वर दर द्यायला कुणाचीही परवानगीची गरज नाही. अर्थात तुमच्या बँका असतील त्यात ठरवू शकतात की तुम्ही खरोखर देऊ शकता का कुठल्या पतपेढ्यांकडून आणून इकडून तिकडून आणून दर देण्याचा प्रयत्न होतो आहे. काही तसाही प्रकार आजूबाजूला तुम्ही ज्यांची नावं घेतली की अमुक कारखाने अशा प्रकारे काम करतायत, तिथं परिस्थिती आहे तशी आत्ता. मी काही त्या खोलात जाऊ इच्छित नाही. मला इतरांचं कोण कशा प्रकारे कामकाज करतं आहे ह्याच्यात मला रस नाही. पण श्रीराम सहकारी साखर कारखाना जवारच्या सहकार्यातून अत्यंत उत्तमपैकी त्या ठिकाणी चाललेला आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या
अडचणी नाहीत हे निश्चित आहे आणि सर्व नियमाला अनुसरूनच कामकाज त्या ठिकाणी चालतं. ज्या ज्या परवानग्या असतील त्या परवानग्या आपण वेळोवेळी घेतल्या आहेत. श्रीराम सहकारी साखर कारखाना, जवाहर सहकारी साखर कारखाना एकत्रित काम करत असताना असा एक विषय निघाल्याचं मला सांगण्यात आलं की पोत्यावरती नावसुद्धा श्रीरामचं नाही तर श्रीराम जवाहरच नाव आहे. लायसन्ससुद्धा तशाच प्रकारे घेतलं आहे आणि त्याच प्रकारे कामकाज आज चालू आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी जे काही आकडेवारीच्या संबंधातले जे काही खुलासे आहेत ते चेअरमन साहेबांनी करावेत अशी मी त्यांनाच विनंती करतो. आत्तापर्यंतच्या वार्ताहर परिषदेमध्ये मी कर्जाचा विषय बऱ्याच वेळा सांगितलेला आहे, तरीसुद्धा अगदी काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात. सुरुवातीपासूनचं कर्ज अगदी मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे की कारखाना सुरू करताना आपली काय परिस्थिती होती आणि आत्ता काय परिस्थिती आहे. आता तर काय बोललं जातं की कारखाना सुरू होताना अवसानच करायची वेळ होती आणि आता तीच वेळ आलेली. हे साफ चुकीचं आहे. पूर्वीचं कर्ज कामगाराच्या देणे इतके मोठे आकडे होते, अगदी त्यावेळेस अवसानच करण्याची वेळ होती. परंतु आत्ता अशी परिस्थिती की आपल्या कारखान्यावर कुठलाही कर्ज, व्याजाचं कर्ज किंवा ज्या पैशाला व्याज द्यावं लागतं तो एकही रुपया नाही. शासनाचं काही किरकोळ देणं आहे थकीत पूर्वीची द्यायची का न द्यायची अजून त्याच्यावर येते का अगदी किरकोळ आहे. आता फक्त चर्चा केली जाते की जवाचं फार मोठं देणं आहे. त्यामध्ये तेच सांगतात की 17 कोटी डिपॉझिट पण घेतले, 100% घेतलेले, त्यामध्ये 8.5 कोटी व्याजाचे आहेत. ते सुद्धा बरोबर आहे, त्याचा अजिबात वाद नाही. त्यामुळे ते 17 कोटी आणि पूर्वीचे काय 2-2.5 कोटी आहे, साधारण 21-22 कोटी फक्त जवारचं देणं आहे. याच्या व्यतिरिक्त ज्या ऐच्छिक ठेवी आपण घेतल्या होत्या पूर्वी 3,26,00,000 त्यातल्या फक्त 45 लाख रुपये देणे राहिलेत की जेणेकरून ते लोक आमच्यापर्यंत आत्तापर्यंत ओरिजिनल घेऊन आलेले नाहीत. कदाचित त्यांनी झेरॉक्स आणले तरी आम्ही ॲप्रोड करून त्यांना ते पैसे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त जे राहिलेले जे आमच्याकडं आले नाही तेवढे फक्त 45 लाख रुपये ते देणं राहिलेले. याच्या व्यतिरिक्त व्याजाचं वगैरे कुठलंही देणं नाही. दुसरा ते एक प्रश्न निर्माण करतात की आत्ता जे आतमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले कारखाना एक्सपांड करण्यासाठी ते त्या कर्जामध्ये धरतात. परंतु आम्ही येणाऱ्या 15 वर्षामध्ये किंवा ज्या वेळेस करार झाला त्यावेळेस आम्ही असा एक कॅल्क्युलेशन करून ठेवलेले कॅश फ्लो, त्या कॅश फ्लोमध्ये हे जे एक्सपान्शन करण्यासाठी जो खर्च आहे किंवा जो खर्च होईल त्यामध्ये सांगितलं की 4.5 कोटी आता कारखाना आहे त्याला 83 लाख कोटी रुपये खर्च झाला, 10ला फक्त 25 कोटी खर्च झाला 10वर. ह्या 83मध्ये आत्ता जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ह्या 83मध्ये जे 10,000 कपॅसिटी कारखाना करण्यासाठी लागणारे इन्स्ट्रुमेंट आतले आहेत ते सुद्धा बसवलेली आहे. म्हणजे राहिलेल्या पैशामध्ये 4.5 वरून डायरेक्ट 10वर जाईल असं नाही. फक्त बऱ्याच वेळा मी सांगतोय पॅरल क्रशिंग जे आहे मशीन तेवढं बसवायचं आहे आणि त्याच्यासाठी तो वरचा खर्च आहे. आत्ताचं 83 कोटी रुपये त्याचं जे आहे ते इन्व्हेस्टमेंट आहे, ते आमच्यावर कर्ज नाही. आणि कॅश फ्लोप्रमाणे विचार केला तर करार संपताना 15 वर्ष ज्यावेळेस होती त्यावेळेस ह्या कॅश फ्लोप्रमाणे हे संपूर्ण त्यांचं जे काय आत इन्व्हेस्टमेंट केलेली ते नील होणार आहे. त्यामुळे कृपा करून अशी कुणीही गैरसमज करून घेऊ नका की ते श्रीरामवर कर्ज आहे. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने ताळेबंदात 100 कोटी रुपये देणं दाखवते, हे चुकीचं आहे. नाही, ते पूर्णपणे चुकीचं आहे. ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट त्यांनी 83 कोटी केली आहे. 10,000 करण्याकरता त्या ठिकाणी अजून एक पॅरेलल मिल टँडम टाकलं की तो 10,000पर्यंत होऊ शकतो. आणि ही जी मशिनरी टाकली आहे 15 वर्षाचा घसारा लक्षात घेतलेला आहे. आज मी जर 100 रुपयाची वस्तू टाकली ती 15 वर्षांनी तिचा घसारा काढूनच त्याची मी किंमत देणार आहे. तो सगळा विचार करून 15 वर्षामध्ये हे संपूर्ण श्रीराम जवाहरला रुपयाही देणं नसेल, इतर कोणाचंही देणं नसेल, अशा प्रकारचा कॅश फ्लोची रचना केलेली आहे. त्यामुळं 15 वर्षांनी 10,000 प्लस आणि 90,000 प्लस डिस्टिलरी त्या ठिकाणी अशाप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. हे करण्याचा उद्देश एकच होता की अजूनही आमचं आता नेटवर्कमध्ये आम्ही प्लस जायला सुरुवात केली, पण ज्या वेळेला 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करणं कठीण जात होतं. म्हणून आपण हा पद्धतीने पुढं जात आहोत. आणि तुम्ही एक साधा विषय लक्षात घ्या, 150 कोटीची इन्व्हेस्टमेंट आपण केली तर जवळपास 15 कोटी वर्षाला त्या ठिकाणी व्याज येईल. आणि 5 लाख क्रशिंग केलं तर त्या ठिकाणी 300 रुपये टनाला त्या ठिकाणी केवळ व्याजापोटी जाते.
या सगळ्याचा विचार करून त्या ठिकाणी शेतकऱ्याला मॅक्झिमम त्याच्या ऊसाला दर मिळेल. शेवटी स्पर्धा आहे. तुम्हाला माहिती आहे की रामराय साहेबांनी झोनबंदी उठवण्याच्या संबंधीने जे प्रयत्न केले आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे आणि स्पर्धात्मक दर मिळत आहेत. आणि त्याकरता त्या स्पर्धेमध्ये उतरायचं असेल तर दर हा द्यावाच लागणार आहे. आणि जर त्या ठिकाणी स्पर्धेत आपण उतरलो नाही तर आपल्याला ऊस मिळणार नाही. हा एक साधा कॉमन सेन्सचा विषय आहे. त्यामुळं स्पर्धात्मक दर आणि त्या ठिकाणी उत्तमपैकी कारखाना चालवला तरच त्या ठिकाणी ते शक्य होणार आहे. इतर देणीसुद्धा वेळच्या वेळी दिली तरच ते शक्य होणार आहे. आणि त्यामुळं तशा पद्धतीने आपलं कामकाज आज सुरू आहे. प्रश्न काय विचारायचे? कारखान्यात प्रशासक नेमला गेला आहे आणि प्रशासकांनी ताबा पण घेतला, त्याबद्दल आपण काय सांगाल? सध्या बरंच काही राजकीय दृष्ट्याच चाललेलं आहे. आपल्यालाही त्याची कल्पना आहे. त्या ठिकाणी निवडणुकी ह्या पारदर्शक पद्धतीने व्हावे याकरता प्रशासक नेमला आहे. ते याद्या पारदर्शक व्हाव्या असा तो विषय त्या ठिकाणी आम्हाला जो काही समजला आहे. परंतु त्याचबरोबर त्या ठिकाणी माझ्या समजुतीप्रमाणे मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन हा विषय सर्व झालेला आहे. ज्यावेळेला कमिशनर ऑफ शुगरकडं त्यांनी अपील केलं होतं, यादीच्या संबंधात त्यांनी निर्णय दिला आहे आणि त्यांनी जो अपील केलं होतं त्यामध्ये याद्यांच्या संबंधाने त्यांनी जे काही ऑब्जेक्शन घेतलं होतं त्यामध्ये प्रामुख्याने होतं की 15,000 रुपयाचा शेअर ज्यांचा पूर्ण झाला आहे का नाही आणि त्यांनाच त्या ठिकाणी मतदानाचा हक्क देण्यात यावा. आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय की शेअर जरी पूर्ण झाला नाही तरी आपण मतदानाचा हक्क हा अबाधित ठेवलेला आहे. मतदानाचा हक्क त्याचा काढून घेतला नाही. त्यांनी त्याच्या विरोधात त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की त्यांचे हक्क नसावेत. जे मयत सभासद आहेत त्यांची नावं वगळावीत म्हणून अशा प्रकारचा त्यांचा अर्ज आहे आणि त्याप्रमाणे कमिशनर ऑफ शुगरने निर्णय दिला आणि मयत सभासदांची नावं वगळावीत. आता मयत सभासदांची नावं वगळण्यासाठी त्याला पद्धत आहे. प्रामुख्याने मयत सभासदांची नावं कारखान्याला वगळण्यात येत नाहीत. त्यांना त्या ठिकाणी मृत्यूचा दाखला वारसांनी द्यावा लागतो. मृत्यूचा वारसा दिल्यानंतर त्याचं जर नॉमिनेशन असेल तर त्याप्रमाणे आम्ही नॉमिनेशनप्रमाणे त्या ठिकाणी त्याच्या वारसांना तो शेअर वर्ग करू शकतो आणि त्या शेअरची त्या वेळची असणारी किंमत मात्र पूर्णतः त्या वारसाला द्यावी लागते. आणि त्यामुळं काही मयत सभासदांच्या वारसांनी ते वर्ग करून घेतलेले नाहीत. परंतु 2001 पासून जवळपास 2100 ते 2200 त्या ठिकाणी सभासदांनी जे मयत सभासद होते त्यांच्या वारसांनी आपल्या नावांवरती ते शेअर वर्ग करून घेतलेले आहेत. आणि मीटिंगला जेवढे काही प्रकरणं येतात ते एकही प्रकरण अद्याप नामंजूर करण्यात आलेलं नाही. किंबहुना सर्वांना त्या ठिकाणी आमच्या यंत्रणेच्या मार्फत कृषी यंत्रणेच्या मार्फत सांगण्यात येतं की तुम्ही तुमचं त्या ठिकाणी असणारं मयत असाल तर त्या ठिकाणी मृत्यूचा दाखला देऊन त्वरित तुमचा शेअर वर्ग करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने अर्ज त्या ठिकाणी द्यावा असं आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे. आणि जेवढे येतात तेवढं आम्ही करायलाच तयार आहोत. त्याच्यामध्ये काही कुठल्याही प्रकारची अडचण निश्चितपणाने नाही. फक्त कारखाना ठरवू शकत नाही कोण मयत आहे आणि कोण जिवंत आहे. हे वारसांनी त्या ठिकाणी येऊन सांगितलं तरच ते आपल्याला समजणार आहे. आणि मृत्यूचा दाखला हा वारसांनीच देणं त्या ठिकाणी बंधनकारक आहे. उद्या तुम्ही मला म्हणाल की ग्रामसेवकाकडून दाखले घ्या, त्या ठिकाणी CO कडून दाखले घ्या आणि तो जर चॅलेंज झाला तर पुढं काय दाखला कसायलाही कुठं मिळू शकतो तुम्हालाही कल्पना. एखादा बोगस दाखला आला आणि त्याच्यावरून आम्ही निर्णय करायचा का? त्यामुळं वारसांनी दाखला आणून त्या ठिकाणी दिला, बरोबर अर्ज दिला, तो शेअर पूर्ण केला तर त्या ठिकाणी कुठली अडचण कारखान्याने कुठल्याही सभासदाला आजपर्यंत दिलेली नाही. तो वर्ग केलेला आहे. आम्ही गेल्या 2001 पासून कारखाना चालवत असताना कुठल्याही प्रकारचं कधीही राजकारण त्या ठिकाणी आणलेलं नाही. आणि ह्याची माहिती ॲडव्होकेट नरसिंग निकम यांनासुद्धा आहे. कधी राजकारण आणले त्यांना बोलायला नेहमीच परवानगी दिली आहे सभेमध्ये. ॲन्युअल जनरल बॉडीला ते नेहमीच बोलत होते आणि नेहमीच त्यांना व्यवस्थितपणे उत्तरं दिली आहेत. एका ॲन्युअल जनरल बॉडीला ते नाही म्हटलं तुम्हाला दर देता येत नाही तर भाड्यातले तुमचे 100 रुपये द्या. म्हणजे आम्ही बोलायला सगळ्यांना परवानगी दिली. एका बाजूला म्हणायचं भाडं कमी घेतलं. भाडं का कमी घेतलं तर उसाला जास्त भाव मिळावा म्हणून कमी घेतलं.
आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं भाड्यातून द्या, म्हणजे त्यावर टॅक्स भरा नंतर परत द्या. त्यापेक्षा डायरेक्ट शेतकऱ्यालाच जाऊ द्या. आमची देणी त्या ठिकाणी शून्य झाली आणि पूर्णपणे कारखाना त्या ठिकाणी नील असलेला कारखाना हा जर आपल्या सभासदांच्या ताब्यात येत असेल, त्याचबरोबर सभासदांना वेळच्या वेळेला सर्व काही मिळणार असेल, त्यांच्या ऊसाला दर मिळणार असेल, कामगारांना वेळच्या वेळ पगार मिळणार असेल, हे जर सर्व होत असेल तर अडचणीचा भागच कुठे येतो. आणि ह्याच्याशिवाय आपण केन डेव्हलपमेंटसाठी मला वाटतं या संपूर्ण परिसरामध्ये श्रीराम सोडून कुणीही काम करायला सुरुवात केलेली नाही. आपण गेल्या 2 सीझनपासून केन डेव्हलपमेंटचं काम चालू केलेलं आहे. त्याला वेगळी टीम नेमलेली आहे. त्याचबरोबर ड्रोननी सबसिडाईज रेटमध्ये आपण त्या ठिकाणी फवारणी करून देतो आहे. फलटणच्या पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात खतांचं वाटप त्या ठिकाणी ड्रिप सिस्टीम बसवून देण्याच्या दृष्टीने सुद्धा त्या ठिकाणी नियोजन केलं आहे की त्या ठिकाणी ऊस वाढतो आहे आणि जो ऊस वाढत आहे त्याला योग्यरित्या जर त्याची मॅनेजमेंट झाली तर तो ऊस आपल्याला कारखान्याला आणता येईल आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यालाही त्याचा फायदा होईल. त्याप्रमाणे त्यांना खतं देण्याची सुद्धा सुरुवात केलेली आहे. त्यांना ड्रिप सिस्टीम देण्याची सुरुवात केलेली आहे. ड्रिप सिस्टम त्यांनी जर लावलं तर त्याचं व्याजसुद्धा श्रीराम जवार त्या ठिकाणी स्वतःच्या अंगावरती घेत आहे. ह्या सर्व योजना ऊसवाढीच्या दृष्टिकोनातून सुरू केलेल्या आहेत. एवढंच नव्हे तर सीझन हा जास्तीत जास्त व्हावा, केवळ 2 आणि 3 महिन्यात संपू नये याकरता सुद्धा अनेक व्हरायटीज त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना लावायला प्रवृत्त करतो आहे. ज्या लेट व्हरायटीज आहेत त्या लावायला प्रवृत्त करतो आहे आणि त्याचबरोबर उशिरा तुटणाऱ्या ऊसाला सुद्धा काही प्रमाणात त्या ठिकाणी सबसिडी देऊन तो ऊस आणावा अशा प्रकारचे नियोजन केलं आहे. संपूर्ण त्या कामगारांची अडचण लक्षात घेता, ऊस तोडणी कामगारांची अडचण लक्षात घेता ऊस तोडणी ही पुढच्या भविष्यामध्ये मशिनरीनेच करावी लागेल आणि ती कशी करावी ह्या दृष्टीने सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने आपण काम चालू केलेलं आहे. म्हणजे एक उत्तमपैकी युनिट या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करत आहोत. व त्याचं अजून एक कारण केलं की आधी भाडं विचाराकडनं जास्त घेत होतो आणि आता कमी केलं आहे. मी त्याचं उत्तर तुम्हाला तेच दिलं की आम्ही जो कॅश फ्लो बसवला त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी भाडं म्हणा कॉम्पन्सेशन म्हणा ते ठरवलं. ह्याचं कारण एकच आहे की पैसे शेतकऱ्याला जावेत. शेवटी स्पर्धा आहे आणि स्पर्धेमध्ये जर दर तुम्ही देऊ शकला तरच तुम्हाला ऊस मिळणार आहे. अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर श्रीरामचा सभासद जरी असला आणि त्या ठिकाणी तुम्ही त्यांची मुलाखत घेतली, त्यांची किती जणांची ऊस श्रीरामला येतात, जिथं पैसे जास्ती तिथं ती ऊस जातात. उद्या श्रीरामने जास्त दिलं तर श्रीरामला येतात. ही वस्तुस्थिती आहे, ती आता नाकारताच येत नाही. त्यामुळे स्पर्धेमध्ये जर आपल्याला राहायचं असेल तर शेतकऱ्याला हा चांगला दर दिलाच पाहिजे आणि त्या दृष्टीने आणि कॅश फ्लो लक्षात घेऊन त्या ठिकाणी हे भाडं ठरवण्यात आलेलं आहे. बाबा, आपल्याकडे सत्ता येण्याच्या आधी कारखाना किती सीझन बंद होता का नव्हता आणि काय कारण त्याचं जर बंद असलं तर बंद होता? आम्ही येण्यापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे एक संपूर्ण सीझन कारखाना बंद होता आणि त्याच्या आधीचा सीझन तो काहीतरी अर्धवटच चाललेला होता, योग्यरित्या चालला नव्हता. डिस्टिलरी पूर्णपणे बंद होती, डिस्टिलरी चालू करण्याच्या परिस्थितीतही नव्हती. आम्ही आल्यानंतर डॉक्टर साहेबांनी सांगितलं ऐच्छिक ठेवी आम्ही गोळा केल्या. डॉक्टर साहेब ऐच्छिक ठेवी आपण 3,20,00,000च्या आसपास केल्या, पण तुम्ही आम्ही स्वतःच्या नावावरची कर्ज काढून दिली ते सुद्धा तेवढेच होते. 6 कोटी ते म्हणजे जवळपास किती कोटी घातले? 9 कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी स्वबळावरती त्या ठिकाणी घातले. त्याचं कारण एकच होतं, कुठलीही बँक आम्हाला दारात उभं करायला तयार नव्हती. सगळीकडे आमची थकबाकी होती. बँक ऑफ बडोद्याची थकबाकी होती, MSC बँकेची तर मोठ्या प्रमाणात थकबाकी होती. जवळपास 42 कोटीची थकबाकी होती. मुद्दल व्याज सोडून आणि हे सर्व आपण एक एक करत ते मिटवत आणलं आणि त्या ठिकाणी आम्ही टाकून पैसे ती डिस्टिलरी पहिल्यांदा चालू केली. त्याचं उत्पन्न यायला सुरू झालं. कारखाना चालू केला, पण अडचणी ह्या येतच राहिल्या. आम्ही साखर तयार केलेली प्रॉव्हिडंट फंड घेऊन जायचं, ते सेल टाकायचे. ह्या सर्व अडचणी येत असल्यामुळं शेवटी हा चालवायला द्यायचा निर्णय केला. म्हणजे ही अवसायनात काढण्याशिवाय पर्याय नसलेली संस्था होती, हे स्पष्टपणे मी सांगू इच्छितो. थोडक्यात बंदच होता म्हणजे कारखाना. तुम्ही चालवा नाही, आम्ही काही करून तो चालवला, काही करून चालवलाय तो. अजून एक आरोप त्यांनी केला की सहकारी संस्था ज्या आहेत ते मोडकळीस आणण्याचं काम म्हणजे राजगटाच्या वतीने केले गेलं. दूध संघ असेल, खरेदी विक्री संघ असेल, त्याबाबत आपण काय सांगाल?
तुम्ही खरेदी विक्री संघाचा विषय घेतला. हा त्या ठिकाणी जे कोणी पाहत होते ते आज तागायत तेच पाहतायत आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत गेल्या. शासनाचे काही निर्णय बदलले, त्यामुळं अडचणी तर ते आहेत. आणि त्यामध्ये माझ्या समजुतीने श्रीमंत शिवरूपराजेसुद्धा खरेदी विक्री संघात होते. त्यांना हा प्रश्न विचारला तर माझ्यापेक्षा त्यांना अधिक माहिती आहे. दूध संघाच्या बाबतीत त्या ठिकाणी DK पवार होते, तेही चेअरमन होते. दूध संघ कुणाला दूध द्यायचा? महानंदाला दूध द्यायचा. आता ते महानंदाच बंद पडलं तर दूध संघ दूध कुणाला देणार? आणि सहकारी तत्वावर चाललेले किती दूध संघ चालू आहेत, तर त्यापैकी फलटण दूध संघ चालू आहे आणि तो चालू ठेवला आहे आणि भविष्यात सुद्धा तो चालू राहून त्याची निश्चितपणे थोडा सुव्यवस्थित आणण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आमचे प्रयत्न राहतील. त्यांना संपूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका राहील. काल राजू शेट्टींना पत्रकारांनी प्रश्न विचारला, प्रशासक नेमला आहे या संदर्भात प्रश्न विचारला होता, तर त्यांनी असं म्हटलं की सरकारचा डाव आहे की हा प्रशासक नेमून हे सहकारी संस्था कशाला घालायच्या, बदल बच्चांच्या कशाला घालायच्या. आता प्रशासक नेमून ते काय ते साध्य करणार आहेत मला माहीत नाही. शेवटी जे काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणे याद्या तयार झालेल्या आहेत. 2 वर्षापूर्वीची जेवढी नावं आहेत ती सर्वच्या सर्व घेतली आहेत. कुणी आम्ही यादीतून वगळलेलं नाही. कोणाला जमिनी आहेत नाहीत हाही विचार न करता जेवढे सभासद आहेत, शेवटी तो सभासद आहे, त्याचे हक्क त्याला प्राप्त झाले पाहिजेत. ते सर्व हक्क राहण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वच नावं घेतलेली आहेत. त्यांनी हा एक मुद्दा काढला होता की जमिनी आहेत त्यांच्या तपासून घ्या. आमची काहीच हरकत नाही, कारण आम्ही जे सभासद केलेत ते पाहूनच केलेत की जमिनी असलेले. जमिनी नसलेले कुणाचे सभासद आहेत मला माहीत नाही. त्यामुळे त्याचा उलटा जर तसं झालं तर आमचा फार मोठा फायदा होईल. आणखी 100-500ने आम्ही त्या ठिकाणी आघाडी घेऊ. साळुंखे पाटील काल म्हणाले की रामराजांनी 40 वर्षात कोणतीही संस्था काढल्यास मला आठवत नाही. वडिलांनी आजोबांनी काढलेल्या संस्थेवरती राजकारण करतात. अनेक संस्था निर्माणही झालेल्या आहेत. अनेकांना कल्पना नसेल. श्रीमंत रामराजे वाहतूक संस्थाच आहे. आम्ही फारसा त्याचा उल्लेख करत नाही. त्याचा किती मोठा टर्नओव्हर आहे हे आता मला आवर्जून माहिती द्यावी लागेल. आणि ह्याहीपेक्षा अडचणीत आलेल्याच दुरुस्त करता करता कित्येक वर्ष त्यामध्ये गेली. श्रीराम सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी मोठं उदाहरण आहे. त्यामुळं अडचणीत असलेल्या संस्था आपण बाहेर काढत गेलो. ते एका बाजूला हे म्हणत असताना त्यांच्याकडं सुद्धा त्या ठिकाणी साखरवाडीचा कारखाना होता. ती संस्था किती अडचणीत आलेली होती असं माझ्या ऐकण्यात आलं. ते म्हटले की फक्त बँकेची काहीतरी 40-50 कोटी देणी होती, ह्याच्यापेक्षा काही नव्हतं. अख्ख्या सीझनचं 1 रुपया तरी उसाचा दिला का? काय हास्यास्पद आहे सगळं. अख्ख्या सीझनचं HNT म्हणजे हार्वेस्टिंग, ट्रान्सपोर्ट, तोडणी, वाहतूक आणि एकाही ऊस उत्पादकाला रुपयासुद्धा मिळालेला नाही. त्या अख्ख्या सीझनचा खर्च किती? प्रॉव्हिडंट फंडचे अजून त्यांनी कित्येक पैसे भरलेले नाही. तुम्हाला माहिती करता सांगतो, श्रीरामची 30 परिस्थिती होती, साखरवाडीची 30 होती. कामगाराला फक्त त्याचा रोखीचा पगार द्यायचा, असलेल्या कपाती कुठल्याही करायच्या नाहीत. प्रॉव्हिडंट फंडची कपात नाही, त्यांनी घेतलेल्या कर्जाची कपात नाही, ग्रॅच्युटीची कपात नाही, काही करायचं नाही. फक्त त्याचा रोखीचा पगार द्यायचा, कपाती करायच्या आणि त्या पाठवायच्याच नाहीत कारण पैसेच नसायचे. ही परिस्थिती. त्यांचा प्रॉव्हिडंट फंड किती राहिलेला होता. ह्या सगळ्याच्या कामगारांची देणी किती होती. म्हणजे प्रल्हाद पाटलांनी जो एक कारखाना त्यांनी पूर्णपणे बुडवला, अख्खा सीझन रुपया नाही कोणाचाच, आणि त्यांनी कारखानदारीबद्दल बोलावं म्हणजे फार मोठं एक हास्यास्पद आहे. त्यांनी कारखानदारीबद्दल बोलूसुद्धा नाही. काय संबंध आहे त्यांचा बोलण्याचा. एक अख्खा कारखाना बुडवला आहे त्यांनी. आज तो कारखाना NCLTच्या माध्यमातून दत्त इंडियाकडे गेला आहे. त्यामुळं जी परिस्थिती आपण ती आजूबाजूची पाहतोय, आज त्यांचं क्रशिंग किती झालं आहे. आज त्या ठिकाणी ऊस उत्पादकांना त्यांच्यामुळे 3100 रुपये सर्व परिसरामध्ये सर्वांना द्यावे लागले. हे आपण पाहतोय ना. म्हणजे उत्तमपैकी चाललेला त्या ठिकाणी कारखाना आहे, तोही दुरुस्त करण्याचं काम त्या ठिकाणी रामरे यांना करावं लागलं. म्हणजे तुम्ही जे उद्योग करून ठेवले होते ते दुरुस्त करण्याचं काम त्या ठिकाणी रामरे यांना करावं लागलं. हे आम्हाला सर्वांना करावं लागलं. आणि आम्ही ज्या वेळेला आलो त्यावेळेला तुम्ही संचालक मंडळ काढून बघा कोण कोण होती. संचालक मंडळात कोण कोण होती काढून बघा. आणि त्यांच्या नावावरती अजूनही ॲडव्हान्सेस आहेत. त्यांच्यापैकी काहींच्या नावावर अजूनही ॲडव्हान्सेस आहेत. ते काढून बघा तुम्ही. मी आता काही कोणाची नावं घेत नाहीत आणि सांगत नाही, पण काढून बघा.
पण तिथं जे बसले होते आणि कार मोठी कारखानदारी आम्ही चालवतो असा जो वाव आणत होती त्यांच्यापैकी सुद्धा काही आहेत त्या. डॉक्टरांनी पण एक असा आरोप केला की कारखान्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा झालेला आहे. आर्थिक घोटाळा श्रीराम चालवत असलं तर श्रीरामला करता येईल. श्रीराम जवाहर हा कारखाना चालवत आहे आणि त्यामुळं आर्थिक घोटाळा होण्याचा संभवच कुठं आहे. कुठं करणार आर्थिक घोटाळा? हा दर द्यायचा आणि आर्थिक घोटाळा करायला वाव कुठं राहतो? आणि तशा प्रकारची प्रवृत्ती गेल्या 20 वर्षापासून मी पाहतोय. त्या ठिकाणी काही काळ मी चेअरमन होतो, त्यानंतर डॉक्टर शेंडे त्या ठिकाणी चेअरमन आहेत, आमचे अनेक संचालक आहेत. एकाही जणाची कुठल्याही प्रकारची कसली अपेक्षा ह्या कारखान्याच्या माध्यमातून नव्हती. फक्त त्या ठिकाणी आमच्या ऊसाला दर द्या आणि आमचा ऊस लवकरात लवकर न्या, ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली मागणी कधी कुठल्या संचालकाची नव्हती. ॲडव्होकेट नरसिंह निकम म्हणाले की श्रीरामची बरोबरी नेहमी रणजितदादांच्या कारखान्याबरोबर खाजगी काढलेल्या आहे. श्रीरामची बरोबरी माळेगावच्या किंवा सोमेश्वरच्या कारखान्याबरोबर आम्ही श्रीरामची बरोबरी कुणाही बरोबर करत नाही. माळेगावची पद्धत तुम्हाला माहिती आहे. त्या ठिकाणी तिथल्या ऊस उत्पादकाला त्यांच्या सभासदाला एक दर असतो, गेटकेनला वेगळा दर असतो. श्रीराममध्ये तसं काही होत नाही. तसं जर केलं तर त्या ठिकाणी मग इथल्या सभासदाला वेगळा, दुसऱ्या ऊस उत्पादकाला वेगळा, असं केलं तर सभासदाला वाढीव दर देता येईल. पण हे करणं उचित नाही. सर्वच ऊस उत्पादकांना सर्वच ठिकाणी एकच दर असतो. हे पूर्वीच्या गोष्टी होत्या. सभासदाला त्यावेळेला वेगळ्या प्रकारे ते ह्याच्यामध्ये सभासदाला दर वाढवून द्यायचे. तुमच्या टिपरीमध्ये कांड्या टिपरीचा वेगळा दर निघायचा आणि तो फक्त सभासदाला मिळायचा खोडकीमध्ये. तसं आता राहिलेलं नाही. दर सगळ्यांना हा सारखाच द्यावा लागतो. तसं जर केलं तर सभासदांना वाढीव दर देता येऊ शकतो. आणि आपण बरोबरी करत असताना आपण काही कुणाही बरोबरी करत नाही. आपण आपल्या पद्धतीने उत्तम चालवायचा प्रयत्न करून जास्तीत जास्ती कसा नफा हा त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा ऊस उत्पादकाचा होईल असाच आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असतो. आता त्यांनी कारण नसताना त्यांच्याबरोबर आमची बरोबरी ओढवून घेतली. मला बरोबरी आम्हाला कोणाबरोबर करायचीच नाही बरोबरी. आम्हाला उत्तमपैकी चालून पुढं जायचं. ग्रामपंचायतीचे 9 सदस्य पात्र झाले. तर त्यांना काल प्रेस कॉन्फरन्सची मीटिंग तिथल्या गावच्या 5 असतात त्यांना चापराचे. आता माझ्या माहितीप्रमाणे हे जे 9 जे ग्रामपंचायतीचे सदस्य त्याच्यामध्ये सरपंच आहेत त्यांना अपात्र करण्यात आलं, उपसरपंच आहेत त्यांना अपात्र करण्यात आलं. त्याच्यामागे एकच मुद्दा होता की ग्रामसेवक ज्या वेळेला त्यांना स्वीकारायचा होता त्यांना सह्यांचे अधिकार द्यायचे होते. एका मिटिंगमध्ये सरपंचासहित सर्वांनी ठरवलं की सातत्याने ग्रामसेवक बदलला जातो आहे, आम्हाला कायमस्वरूपी द्या, आम्ही कुणीही स्वीकारायला तयार आहे. सर्वामुखी ते ठरलं. त्यानंतर काही बदल त्यामध्ये करण्यात आले आणि त्यामध्ये जर ठरावच अशा प्रकारचा येत असेल की ग्रामसेवक स्वीकारान त्याला सहीचा अधिकार द्या, ठराव जर समोर येत असेल तर ठरावाला होकार किंवा नाकार देता अधिकार हा सदस्याचा आहे का नाही. ह्याच्यामध्ये कुठल्या भ्रष्टाचारासाठी कमी केलं आहे तर अजिबात केलेलं नाही. त्या ठिकाणी हा ठराव नाकारार्थी केला असं त्यांचं म्हणणं आहे. वास्तविक नाकारार्थी केला नाही. त्यांचा त्या ठिकाणी अर्ज आहे की आम्हाला कायमस्वरूपी तुम्ही कुणीही ग्रामसेवक द्या, सातत्याने बदलू नका, एवढंच ह्या 9 ग्रामपंचायत सदस्यांचं म्हणणं होतं. ह्याच्यापेक्षा काही नव्हतं. आणि हे जे त्यांना कमी केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि गैरपद्धतीने कमी केलेलं आहे. सरपंच सागर अभंग हे पत्रकार परिषदेत म्हणाले की एका ग्रामसभेच्या आधी एका बंगल्यावर मीटिंग होती, कधी विकासाच्या अर्थ कसं येईल हे त्यांना सांगितलं जायचं. काय लक्षात आलं नाही काय म्हणतो सरपंच सागर अभंग म्हणाले पत्रकार परिषदेमध्ये मीटिंग अगोदर बंगल्यावरती चुकीचं काय विकासाची आड कसं येईल असं त्यांना त्या ठिकाणी विकासाचं मीटिंगचा अजेंडा समोर ठेवून त्याला विरोध कसा करायचा हे बाळासाहेब सांगत होते आणि त्याप्रमाणे ते सदस्य हे चुकीचं आहे. ज्या वेळेस विडणी ग्रामपंचायत 1992 पासून आम्ही तिथं काम करतोय. 27 वर्ष विडणी ग्रामपंचायत राजघाटामध्ये ताब्यात होती आणि एवढ्या मोठ्या काळामध्ये रामराजे बाब असतील, आमदार असतील यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची कामं झाली.
92 साली विकणीत आला असता तर त्यावेळेस एकही फूट डांबरीकरण नव्हतं. आता जवळजवळ 90% डांबरीकरण आहे. आणि हे सगळं होत असताना तुम्हाला सर्वांना माहिती आहे की निवडणुकीमध्ये काय झालं, डायरेक्ट सरपंच निवड झाली. ते सरपंच आणि 4 मेंबर त्यांचे निवडून आले, आपले 13 आले. मी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ज्यावेळेस मिटिंग असेल त्यावेळेस 100% पार्टी मिटिंग घेत होतो. पार्टी मिटिंगमध्ये मी प्रत्येकाला सांगत होतो की विकासाच्या कामाला कुठंही आड यायचं नाही. पण ज्यावेळेस मनमानी कारभार होतील किंवा बेकायदेशीर कारभार होतील त्याला 100% विरोध करायचा. एवढंच आम्ही केलेलं आहे. कुठंही विकास कामाला मी आडवं आलेलो नाही. उपसरपंच आणि 9 सदस्य अपात्र झाल्यानंतर आपली पुढची भूमिका काय असणार आहे? आता खरं बाबांनी सांगितल्याप्रमाणे हे व्हायला नको होतं, परंतु कुठंतरी काहीतरी एका वाक्याचा आधार घ्यायचा आणि हे सगळं शिजवायचं हे अयोग्य आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही भविष्यामध्ये कायदेशीर काय बाबी असतील त्या पूर्ण करणार आहोत. हा ज्याप्रमाणे श्रीरामवर प्रशासक नेमला तसाच हा भाग आहे. निवडणूकच होणार आहे तर प्रशासक नेमायचं प्रयोजन काय आहे? निवडणूक समोरच होती ना, लगेचच निवडणूक लागली असती, काही झालं असतं, कोणी त्या ठिकाणी निवडून आलं असतं. तसाच हा प्रकारे आता ह्याचा ज्यांनी कमिशनरनी निर्णय दिल्यावर त्या निर्णयाविरुद्ध कुठं जायचं आहे तर मंत्र्याकडं जायचं आहे. आता तिथून किती त्या मंत्र्यांकडून आम्ही न्यायाची अपेक्षा करायची हे फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळं पुढची स्टेप आम्ही लगेच त्या ठिकाणी हायकोर्टात जाण्याची निश्चित घेणार आहे, कारण हे लोकशाहीच्या विरोधात आहे. तुम्ही काहीतरी भ्रष्टाचार केलेला असेल, काही चुकीचं काम केलं असेल तर तुम्ही कमी केलं तर त्याला काहीतरी अर्थ आहे. काहीच न करता कमी करताय म्हणजे लोकशाहीच्या 100% विरोधात आहे. श्रीरामचा प्रशासकीय कारभार हा निष्प्रभपणे आणि पारदर्शकपणे होईल अशी आपल्याला अपेक्षा वाटते का? आता श्रीरामचा प्रशासक हा जे नेमलेले आहेत त्या प्रांताधिकारी, त्यांना त्यांची कामं आहेत. आणि आता 2 वर्षापूर्वीच्या याद्या ह्या कमिशनर ऑफिसनी त्या ठिकाणी निश्चित केलेल्या आहेत. ह्याच्यात जर त्यांना काही बदल करायचा असेल तर कमिशनर ऑफिसचा त्या ठिकाणी त्यांना परवानगी घ्यावीच लागेल. आणि जर त्या ठिकाणी अगदी मयत सभासदांच्या वारसांना त्या ठिकाणी मतदान देण्याच्या दृष्टीने जर काही प्रयत्न होणार असतील तर आमचासुद्धा त्याला पाठिंबा आहे. पण नियमाने जे काय असेल ते करण्यास आमची कुठल्याही प्रकारची हरकत त्या ठिकाणी राहणार नाही. फक्त नियमाला धरून काय असेल ते व्हावं. काल एक असं म्हणणं आलं की श्रीराम जवाहर साखर उद्योग समूह या नावाने तिसरी एक संस्था आहे आणि त्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार चालू आहे. मी तुम्हाला मागाशी जायला भ्रष्टाचार ह्या साखर उद्योगात जर करायचा झाला तर मग दरच देता येणार नाही. काय भ्रष्टाचार करणार? भ्रष्टाचार करून अहवाल देखील काढत नाही काय. त्यांचा अहवाल आहे, सर्व काही आहे, ते ऑडिट होतं, ते सर्व काही त्या ठिकाणी योग्यरित्या त्या ठिकाणी कामकाज होत असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर भ्रष्टाचार केला, मोठ्या प्रमाणात पैसे डायव्हर्ट केले तर तुम्हाला उसाचा दर देता येऊ शकत नाही, कामगारांचे पगार वेळेवर होणार नाहीत. मागं आपण बघितलं ना काय कारणामुळे हे सगळं अडचणीत आलं. कारण हे काय होतं हे जर कारण विचारलं की साखर कारखाना मग माळेगाव शेजारीत होता, श्रीराम का अडचणीत आला? तसं एखादा कारखाना तुम्ही अयोग्यरित्या त्या ठिकाणी उद्योग केले तर तो अडचणीत येणारच. साखरवाडी का अडचणीत आला? अयोग्य काही तुम्ही केलं तर तो अडचणीतच येणार आहे. त्यामुळं ह्या ठिकाणी भ्रष्टाचार वगैरे नाही, शेतकऱ्याला उत्तम दर एवढाच उद्देश आहे. आणि वेळच्या वेळ सर्वांची पेमेंट्स त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्याप्रमाणे कामकाज आपल्याला चालू आहे असं दिसून येईल. मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांना 6 महिन्यापासून पगार नाही आरोप आणि मशिनरी जी आहे ती जुनी वापरली हा एक आरोप आहे. नवीन जर वापरले असेल तर आम्ही त्याच्यातून बाजूला हो असं म्हटलं त्याच्याबद्दल काय? मी ह्या प्रश्नाला मागच उत्तर दिले. मार्केट कमिटीचे माझ्या माहितीने पगार चालू आहे का नाही हा एक विषय असाच माझ्या कानावर आला. मी सेक्रेटरीलाही विचारलं, चेअरमन साहेबांनाही विचारलं, तशी कुठल्याही प्रकारची तिथं अडचण माझ्या माहितीने नाही. मशिनरी जुनी जे म्हणतात त्यामध्ये 2 भाग आहेत. जी मशिनरी नवीन आणावीच लागते ती नवीन आणावीच लागते, तिथं कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला तडजोड करता येत नाही. आता तुम्ही बॉयलर म्हणाल, बॉयलर आहे, ह्या बॉयलरची कॅपॅसिटी वाढवली जाते, म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल करून काही सुधारणा करून कॅपॅसिटी वाढवली जाते. मिल आपण लोखंडीच घेतो आणि त्याच्यामध्ये असलेल्या मिलमध्ये आणखी काही वाढवतो आणि त्याची कॅपॅसिटी वाढवतो. आता आतली पाईपलाईन असेल, सेंट्रिफ्युगल पॅन्स असतील, हे आपल्याला जुने टाकताच येत नाही ना, ते ब्रँड न्यूज घ्यावे लागतात, नवीनच घ्यावे लागतात. टर्बाईन असेल, आपण कॅपॅसिटी वाढवू शकतो किंवा नवीनही घेऊ शकतो किंवा रिफर्बिश्डही घेऊ शकतो. असं काही नाही आहे की जुनी मशिनरी टाकलेली. जिथं गरजेची आहे
तिथं 100% त्या ठिकाणी नवीन मशिनरी टाकावीच लागते, ती टाकलेलीच आहे आणि काही आहे आपण अपग्रेड केलेली आहे. अपग्रेड करत असताना त्याची कपॅसिटी वाढवण्यासाठी जे काही करावं लागतं ते आपण केलेलं आहे.